सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरणारे नेते आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला वाटतं जी लायकी नाही, पात्रता नाही, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजच कळालेले नाहीत, त्या माणसानं मला वाटतं काहीतरी महाराजाबद्दल बोलावं. हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि त्याचं करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेला माणूससुद्धा त्यांच्याबद्दल जर वक्तव्य करत असेल, कारण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर्षी शपथ घेतली. काय म्हणजे काय काळ असेल ती, काय संघर्ष असेल त्यांचा, ज्या माणसाचं अख्खं आयुष्य गेलंय. आणि महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक महाराजांच्या सोबत होते. पण त्या महाराजांचा अवमान करायचा, त्यांचं अवमूल्यन करायचं, मला वाटतं ही एक पद्धतीचं धोरणच होतं का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण मला वाटतं महाराजांवर प्रेम करणारा आणि महाराजांचे संस्कार पुढे चालवणारा महाराष्ट्रातला नाही, पूर्ण देशातला नागरिक किंवा जगभरातला माणूस हा महाराजाचा अवमान काही सहन करणार नाही. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, सामान्य माणसाला उत्तर द्यायची एकच फक्त संधी असते, ती मतपेटीचं. मी माझ्या ग्रामीण भाषेत सांगतो, खपटाच्या आड गेल्यावर ती दाखवते.